मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. घरातून झपाट्यानं बाहेर पडलेला शामू यष्टी थांब्यावर आला. त्याला कल्पना देखील नव्हती की त्याच्या मागोमाग लिंगा होता. सुटण्याच्या बेतात एक यष्टी माणसांनी गच्च भरून उभी होती. घाईघाईनं कंडक्टर आत चढला. त्यानं धाडकन दरवाजा ओढून घेतला. घंटी वाजली. यष्टीचं इंजिन धाड धाड सुरू झालं. ती सावकाश रस्त्याला येऊ लागली. शामू बाजूला झाला. त्यानं यष्टीवरची पाटी वाचली. कोयनानगर. मागून आलेल्या लिंगानं शामूच्या खांद्यावर हात ठेवला. शामूनं वळून पाहिलं. लिंगाकडं पाहून तो मलूल हसला. कुठं चाललास र? लिंगानं विचारलं. ठरवलेलं नाही, शामूनं उत्तर दिलं. ऐकलं म्या तुझ्या घरात चाललेलं बोलणं. चुकलं का र माझं? शामूनं विचारलं. चुकलं असं नाही, पण धाडसाचं पाऊल टाकतोय शामू तू. काय करायचं ठरवलं आहेस? शामू खाली मान घालून खिन्नपणे हसला. आपल्याच तंद्रीत क्षणभर गढून गेला. मग मान वर करून लिंगाकडं पाहून म्हणाला, एक गोष्ट पहिल्यांदा मला करायची आहे. माझी भाकरी मला मिळवायची हाय. तेच अवघड आहे शामू. लिंगा म्हणाला. का का बरं? पोटापुरतं मिळवता यायचं नाही? येईल की र, पण त्यासाठी वाट्टल ते करायची तयारी पाहिजे मनाची. आपली आहे तयारी. काय वाटेल ते करू. वेळ पडली तर हमाली सुद्धा. बोलणं सोपं आहे र शामू. लिंगा हसला. शामू कावरा बावरा झाला. कष्ट करायला मनाची तयारी पहिल्यांदा लागते, मग शरीराची. शरीरानं मनाला साथ द्यावी लागते तर काबाड कष्ट होतात. तुला जमणार आहे का र त्या? लिंगा मला हे जमिवलंच पाहिजे गड्या. पंख छाटलेल्या पक्षागत माझी अवस्था झाल्या आता. सारं कळतंय र, पण काय करू? यातून मला वाट काढली पाहिजे. तसं काही तू मला सांग. पहिल्यांदा तू माझ्या बरोबर आमच्या घरी चल. मी वडिलांना सांगतो, मग काय ते ठरवूया. लिंगा शामूचा हात धरून म्हणाला. शामू त्याच्या मागोमाग निघाला. लिंगाचं घर मोठं होतं. त्याची अशी एक माडीवर वेगळी खोली होती. त्यानं शामूला तिथं नेलं. लिंगानं आपली खोली व्यवस्थित ठेवली होती. 2 खणांची ती लहानशी खोली फार टापटिपीची होती. भिंतीला लागून कॉट होती. कॉटवरच्या गादीवर स्वच्छ चौकड्याचा पलंग पोच होता. कॉटला लागून उशाशी पुस्तकांचं शेल्फ होतं. त्यात पुस्तकं लावून ठेवली होती. तिथंच लागून लहानसा टिपॉय देखील होता. त्यावर गजराचं घड्याळ व 1-2 पुस्तकं पडली होती. खाली जमिनीवरती सतरंजी अंथरली होती. समोरच्या मोठ्या खिडकीतून भरपूर प्रकाश खोलीभर पसरला होता. शामू कॉटवर टेकला. लिंगा खाली गेला. शामूनं सहजच टिपॉयवरचं पुस्तक उचललं. तोंडासमोर धरून उघडलं तर त्यातून एक फोटो खाली गळाला. शामूनं चटकन तो उचलून पाहिला. छान फोटो होता. सुंदर चेहरा, मोठे डोळे, रेखीव भुवया, हसरे ओठ, केसांचं वळण. तीच ती शामूनं नदीवर पाहिलेली लिंगाची भावी पत्नी. मनाच्या तशा अवस्थेत शामूचे ओठ विलग झाले. त्यानं एकदा डोळे भरून फोटो पाहून घेतला आणि लगेच पुस्तकात होता तसा आत घालून ठेवला. लिंगा दोन्ही हातात चहाच्या कपबशा घेऊन आला. शामूच्या हातात एक कपबशी देऊन तो तसाच त्याच्या शेजारी कॉटवर टेकला. शामूकडं पाहून त्यानं म्हटलं, घी की चहा. शामूनं चहा बशीत ओतला. लिंगानं पण कप ओठाला लावला. थोड्या वेळानं लिंगाचे वडील दादा जिना चढून वर आले. नेहमीप्रमाणे ते उघडे बंब होते. धोत्राचा सोगा त्यांनी खांद्यावरती टाकला होता. गळ्यातलं चांदीचं मोठं थोरलं लिंग त्यांच्या पुढं आलेल्या पोटावरती लोंबत होतं. जिना चढून वर आल्यानं त्यांना किंचित दम लागला. त्यांनी खांद्यावरचा सोगा उचलून परत एकदा तसाच खांद्यावरती ठेवला आणि बारीक डोळे करून शामूकडं पाहत विचारलं, काय झालं शामू? आईबरोबर भांडण केलंस म्हणे.
शामू काहीही न बोलता त्यांच्या तोंडाकडं नुसता पाहत राहिला. असा वैताग करून चालत नाही र पोरा. आई बोलली म्हणून मुलानं कुठं राग धरायचा असतो या कर. पण आईनं देखील मुलाचं काहीतरी ऐकलं पाहिजे ना हो. गुणाबाई आहे ती गुणाबाई. दादा हसून म्हणाले. कुणाचं कधी काही ऐकायची नाही. आम्ही काय तिला नव्यानं पाहतोय होय. समोरासमोर तर घरं आहेत आपली. दादा थोडा वेळ थांबले आणि मग म्हणाले, तू तुझ्याकडून पडतं घेऊन घरी जा. ते आपसूक ऐकल तुझं. थोडं दमानं घे राजा. आईचा स्वभाव मला पुरता ठाऊक आहे दादा. जीव गेला तरी ती तिचं सोडायचं नाही. असतो एकेकाचा स्वभाव र. म्हणून असं वैतागून जाऊन कसं र चालल शामू. दादा म्हणाले. पण नकोच. मला आता त्या घरात मुळीच जायचं नाही. शामू ठामपणे म्हणाला. मग कुठं र जाणार? तुझंच घर आहे त्या. मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे आता. अरे घरची एवढी शेती भाती असताना तू तुझ्या पायावर उभं राहण्यासाठी बाहेर कुठं जाणार? कुठं बी. असं करू नकोस. माझं ऐक. दादा आग्रहानं म्हणाले. शामूनं निग्रहानं मान हलवली. दादा मला एखादं काम मिळवून द्या. कसलंही द्या. करायची तयारी आहे आपली. शामू म्हणाला. गावात कसलं र मिळायचं काम तुला? कसलं बी. शामूनं आग्रह धरला. दादांचे डोळे बारीक मोठे झाले. त्यांनी गळ्यातल्या लिंगाशी चाळा करीत शामूकडं पाहिलं. ठीक आहे. तू म्हणतोच आहेस तर करू तुझ्यासाठी प्रयत्न. तू मगनलाल शेठला जाऊन भेट. त्याच्या स्वस्त धान्याच्या दुकानात पावत्या फाडायला एक माणूस पाहिजे. तिथं जाऊन भेट त्याला. मी सांगीन मग. शामूला आनंद झाला. दादा आपल्यासाठी काहीतरी करतील याची खात्रीच होती त्याला. तो म्हणाला. बरं मी जाऊन भेटतो त्यासनी. दादा त्याच्याकडं पाहून हसले आणि खांद्यावरचा सोगा हातात धरून जिना उतरून खाली गेले. शामू उठला. लिंगाचा निरोप घेऊन तो खाली रस्त्यावर आला. त्याला आता चैन पडणार नव्हतं. उघड्या जगात तो आता एकटा होता. त्याला रस्ता धुंडाळायचा होता. दुपारची उन्हं कलू लागली. मगनलालचं पेठेत कापडाचं दुकान होतं. शामूला मगनलाल शेठ माहीत होता. वडिला माघारे त्यानं धडाडीनं व्यापार वाढवला होता. त्याचं वय तसं जास्त नव्हतं. असेल 30-35चा. पण गावात आज तो एक नंबरचा व्यापारी होता. वडिलांनी सुरू केलेल्या लहानशा धंद्याचा आज त्यानं केवढा पसारा घातला होता. कापड दुकानाबरोबर स्टेशनरीचं दुकान थाटलं होतं. दोन्ही दुकानं जोरात होती. कसल्या बसल्या एजन्सी पण त्याच्याकडं होत्या. लोककल्याण पाहायचं म्हणून स्वस्त धान्याचं दुकान पण तो चालवीत होता. कापड दुकानात तक्क्याशी रेलून मगनलाल एकटाच गादीवर ऐसपैस बसला होता. शामू पायऱ्या चढून वर गेला. मगनलाल समोर जाऊन उभा राहिला. मगनलालनं मान वर करून पाहिलं. तुमच्या दुकानात पावत्या फाडायला माणूस नेमायचा आहे नव्ह? शामूनं मवाळगत भाषेत विचारलं. मगनलाल शामूकडं नुसता पाहतच राहिला. मला दादा वाण्यानं सांगितलं म्हणून मी आलोय. मी करीन ते काम. शामू गयावया करीत म्हणाला. तुला जमल का र ते काम? मगनलालनं शामूकडं पाहत साशंकपणे विचारलं. हो जमल की. नक्की जमल. SSCला बसून मी नापास झालोय. माझं शिक्षण झालंय. शामू घाईघाईनं बोलला. पावत्यांचा हिशेब संध्याकाळी जमवून द्यावा लागतो. त्याशिवाय घरी जायचं नाही. फरक आला तर पदरचे पैसे भरावे लागतात. काय? आणि तेवढ्यासाठी? मगनलाल किंचित थांबला आणि शामूकडं रोखून पाहत म्हणाला. 100 रुपये आमच्याकडे डिपॉझिट ठेवायला पाहिजे. शामूच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम पालटले. त्याच्या उत्साहावरती एकदम पाणी पडलं. तो मगनलाल शेठच्या चेहऱ्याकडं नुसता पाहत राहिला. काय आहे तयारी? मगनलालनं विचारलं. शामूचं तोंडच उतरलं. तो म्हणाला. शेठजी मला काम द्या. मी इमानानं काम करीन. हिशेबात इकडं तिकडं बिलकुल बी होऊ देणार नाही. बघा तरी. डिपॉझिट भरायला 100 रुपये आहेत का? मगनलालनं खडखडीतपणे विचारलं. शामूनं नकारार्थी मान हलवली. मग काही उपयोग नाही. मगनलाल स्वच्छच म्हणाला. शामूला अधिक काही बोलायला त्यानं संधीच दिली नाही. तो निराश झाला. मग जायला वळला.
मगनलालनं त्याला थांबवून विचारलं. गावातलाच का र तू? शामूनं मान हलवली. देसायापैकी. अरे देसाई म्हणजे चांगली जमीन जुमीनवाले खानदानी की रे. त्यांनी असल्या फंदात कशाला रे पडायचं? दुकानातलं काम किचकट आणि जिकरीचं असतंय. तुम्हाला जमायचं नाही त्या. मगनलालचं बोलणं संपलं तसा शामू दुकानाची फळी उतरून खाली रस्त्यावर आला. शामूला वाटलं होतं पावत्या फाडायचं काम चटकन मिळून जाईल. ते एकदा मिळालं असतं म्हणजे हळूहळू आपला जम बसत गेला असता. दादांच्या सांगण्याप्रमाणे मगनलालकडे येताना त्याच्या मनात केवढ्या आशा पालवल्या होत्या. इतक्या लवकर, इतक्या झटपट नोकरीचं जमतं आहे याचा त्याला केवढा असा आनंद झाला होता. परंतु प्रत्यक्षात घडलं ते मात्र असं. 100 रुपयाची डिपॉझिटची रक्कम कुठून आणायची? आज खिशात एक नवा पैसा देखील नव्हता. खिन्न मनानं शामू खाली मान घालून पेठेतल्या रस्त्यानं निघाला. तेवढ्यात समोरून कांबळ्याचा विठ्ठल आला. विठ्ठल नव्यानं पोस्टात नोकरीला लागला होता. शाळेत तो शामू बरोबर होता, पण पोस्टातली नोकरी मिळाल्यावर त्यानं शाळा सोडली होती. विठ्ठल शामूकडं पाहून हसला. कुठे हिंडतोयस र शामू? त्याने विचारलं. शामूनं नुसताच निरर्थक हात हलवला. SSCला परत फेल झालास नव्ह? विठ्ठलनं सहजच विचारलं. शामूनं मान हलवली. आमचं बरं हाय का नाही बघ बरं. विठ्ठल लगेच म्हणाला. झक मारली ती SSC आणि FSSC. आपलं P&T डिपार्टमेंट झक्क. पुढल्या महिन्याला 5 रुपये पगार वाढ होईल बघ मला. शामूचे डोळे किंचित चमकले. तो म्हणाला, विठ्ठल माझं जमल का र पोस्टात नोकरीचं? विठ्ठल मोठ्यानं हसला. शामू काय येडा का काय रे तू? पोस्टातली नोकरी तू करणार? तुझ्या आईला आधी विचार. अरे बाबा, हा बंगरूळ खाकी ड्रेस, डोक्यावर न बसणारी येडी वाकडी टोपी घालून टपालाच्या पिशव्या खांद्यावर टाकून भर बाजारपेठतनं एसटी पातूर रोज वरात निघत्या. बघितली नाहीस का कधी माझी? तसं तुला जमणार आहे वैर? अरे हमालीचं काम आहे बाबा ही. आता ती पोस्ट खात्याची म्हणून एवढं काय वाटत नाही मला. माझी तयारी आहे, शामू म्हणाला. अरे पण कशा पायी? तुला काय कमी आहे र? आई बापाचा एकुलता एक पोरगा तू. शेतीवाडी चांगली बक्कळ आहे तुम्हासनी. बसून खाल्लंस तर हयातभर संपणार नाही. ते राहू दे, शामू विठ्ठलला मध्ये चढवीत म्हणाला. माझं पोस्टात नोकरीचं जमल का ते सांग अगोदर. विठ्ठलनं मान हलवली. आमच्या खात्यात लय अवघड झालंय आता. पेपरामध्ये आधी जाहिरात देत्याती, परीक्षा घेत्याती, लय चाळणी लागत्या. पहिल्यासारखं आता राहिलं नाही र खातं. तुझं कसं र जमलं लगेच? मागासलेल्या जातीचा म्हणून सिलेक्शन झालं माझं, नाहीतर कोण विचारतोय आम्हासनी? विठ्ठलनं खरं ते सांगून टाकलं. शामू गप्पच उभा राहिला. आता तुला एवढी जरूरतच असल तर पेपरात जाहिरात आली की अर्ज करून ठेव, मग बघू, करू आपण खटपट, विठ्ठल म्हणाला. बरं बरं, असं म्हणून शामू पुढं निघाला. पेठेतला रस्ता ओलांडून शामू परत बस थांब्यावर निघाला. त्याला कुठंतरी निवांत बसून विचार करायचा होता. गेल्या 3 दिवसात त्याच्या आयुष्यात जे घडत गेलं ते विचार करण्यासारखं होतं. ओढ्यातल्या संथ प्रवाहाला एकदम वळण मिळावं आणि त्यानं वेग घ्यावा तसं झालं होतं. ही घडामोड अनपेक्षित होती, वेगळी होती, तितकीच रोमांचकारी होती. भावनेच्या आहारी जाऊन शामू झटपट निर्णय घेत होता, पण त्यासंबंधी शांतपणे विचार करायला त्याला अवधीच नव्हता. त्याच्यासारख्या शांत, विवेकी पण बुजऱ्या माणसानं एकाएकी एवढं धीट बनून वेगळी चाल सुरू करावी हे विशेष होतं. सगळंच वेगानं घडत गेलं होतं. त्याचा आता शामूला शांतपणे विचार करायचा होता. बस थांब्याच्या रस्त्यावरच्या आनंदभुवन हॉटेलपाशी तो किंचित रेंगाळला. खरं तर मनाच्या या अवस्थेत चहा पिण्याची त्याला जबरदस्त इच्छा झाली. चहा घेतला तर मनाप्रमाणे शरीराला सुद्धा विरंगुळा मिळेल, शिनवटा कमी होईल असं त्याला वाटलं. पण खिशात पैसा नव्हता. त्यानं सहज आनंदभुवनकडं पाहिलं. हॉटेलच्या बाहेर जाड पुठ्ठ्यावर लिहिलेला बोर्ड टांगला होता. नोकर पाहिजे. शामूनं तो बोर्ड वाचला आणि तिथंच तो चुळबुळत राहिला. हॉटेलमधला नोकर म्हणजे टेबलावर फडकं मारायचं,
उष्ट्या कब्बशा उचलून नेऊन विसळायच्या. ऑर्डर प्रमाणे गिऱ्हाईकाची सरबराई करायची. मधून मधून मालकाच्या शिव्या खायच्या. शामूला सगळं माहीत होतं, तरी तो पुढं झाला. दाराशी आलानी एकदम चमकला. गल्ल्यावरच्या उंच खुर्चीत शांता जाधव बसली होती. शामूच्या मग लक्षात आलं, हे जाधवाचं हॉटेल. जाधवाची एकुलती एक मुलगी शांता यंदा ऑक्टोबरला त्याच्याबरोबर SSCला होती. ती पास झाली. शामूला समोर पाहून शांता हसली. तो तिच्या उंच अशा टेबलाशी जाऊन उभा राहिला. शामूनं अडखळत विचारलं, तुमच्या हॉटेलात नोकर पाहिजे? हो, शांतानं मान हलवली. आहे का तुमच्या पाहण्यात एखादा चांगला माणूस? तिनं विचारलं. शामूच्या मनाचा गोंधळ झाला. तो चटकन म्हणाला, पाहतो, आहे एक माझ्या ओळखीचा. बघा असला तर, शांता म्हणाली. आमच्याकडं माणूस टिकत नाही. का बरं? शामूनं सहजच विचारलं. चांगली नसत्याती माणसं. कामचुकार आणि चोरटी असत्याती. मग काढून टाकावं लागतंय त्यासनी. एखादा चांगला विश्वासू कष्टाळू माणूस मिळाला तर त्याला काय ग पगार देणार? रोज रुपया, एक येळचं जेवण, बस एवढंच? शामूनं हसून विचारलं. शांता पण हसली. जास्तीच सांगितलंय मी. महिना 15 रुपयावरती लोक राहायला तयार व्हत्याती. मग बरोबर आहे. शामूनं मान डोलावली. तेवढ्यात पोऱ्यानं त्याच्या पुढं चहा आणून ठेवला. एकीकडं त्याच्याशी बोलत असताना शांतानं पोऱ्याला खून केली होती. त्याप्रमाणे त्याच्या पुढ्यात चहा आला. चहा घ्यायचं तर शामूच्या मनात होतंच, पण संकोचात तो म्हणाला, चहा ग कशाला? घ्या की, शांता हसून म्हणाली. शामूनं कप उचलून तोंडाला लावला. शांताकडं पाहत त्यानं विचारलं, आता पुढं काय? कॉलेजात का? बघायचं घरची माणसं काय म्हणत्याती त्या. खाली मान घालून शांता म्हणाली. तिचं लग्न ठरलं असल्याचं शामूच्या कानांवर आलं होतं, पण तसं कसं विचारावं? तुमचं असं कसं झालं? शांतानं शामूकडं पाहत सहानुभूतीनं विचारलं. पंढरीची वारी. शामू खिन्नपणे हसून म्हणाला. कुठल्या विषयात मार्क कमी पडलं तर म्हणायचं? शांतानं विचारलं. पाहिल्यालंच नाही एवढं. नापास म्हणून कळलं तसं मनच उडालं बघ. शामू उदासपणे म्हणाला. असं का हो? पुन्हा बसा मार्चला. पास व्हाल तुम्ही. शांता त्याची समजूत घालण्यासाठी म्हणाली. बघू आता. हात उडवून शामू म्हणाला. थोडा वेळ तो तसाच तिथं उभा राहिला. त्याला शांताचा हेवा वाटला. मुलगी असून ती पास होते. वडील आपल्या गैरहजेरीत तिच्यावरती हॉटेल सोपवतात. ती पण गल्ल्यावर बसून जबाबदारी सांभाळते. गंमत आहे नाही? चलतो म्या. तिच्याकडं पाहत शामू म्हणाला. माणसाचं तेवढं ध्यानात ठेवा. कुण्या असल गरजू एखादा तर घेऊन या, शांता म्हणाली. शामू पण मान डोलवीत निघून गेला. का कुणास ठाऊक, पण शांता अचानक भेटल्यानं शामूला तेवढंच बरं वाटलं. मनावरचा ताण सैल झाला. चहा मिळाल्यानं तरतरी पण आल्यागत वाटलं. तो बस थांब्यावर आला. तिथं शिवराम त्याची वाट पाहत उभा होता. शामूला पाहून चटकन तो त्याच्या जवळ आला. कुठं होत असावं तुम्ही शामूराव? कुठं कुठं बघायचं तुम्हासनी? मला कशाला बघतोयस? शामू त्याला एकदम तोडून म्हणाला. तरी शिवराम त्याचा खांदा धरून म्हणाला. तुम्ही घरी चला आधी. आवा असं काय करतायसा? काकुळतीस येऊन शिवराम म्हणाला. उग्या ऐका माझं. पुढं घालून घेऊन येतो असं सांगून आलूया काकीला. मोठा शहाणाच आहेस की नाही तू? घराशी माझा आता काही एक संबंध नाही. तू जा बघू. आता सरळ शामूचा हात ओढून हातात घेत शिवराम म्हणाला. असं काय करतायसा शामूराव? असं एकाएकी वैतागून व कसं चालल? चला माझ्या बरोबर घरी. एखाद्या भिकार भनंगागत इथं येऊन बसलाय सात्या. चला, मी घालतो काकीची समजूत. ती पोरगी बी 2दा मळ्यात डोकावून गेल्या. कोण? सुमन? शामूनं दचकून विचारलं. तर गोळी बरोबर लागली असं पाहून शिवराम हसून म्हणाला. सरळ बांधा बांधानं आल्याता आणि बांधा बांधानच निघून गेल्या. लय धट पोरगी बाबा. शिवराम अचंब्यानं शामूकडं पाहत राहिला. खरं सांगतोय शिवराम? गळ्याची आण. बोटाच्या चिमटीत गळ्याची कातडी धरीत शिवराम म्हणाला. चला, ऐका माझं.
शिवरामला वाटलं शामू निर्धारापासून ढळला. तो आता आपल्या बरोबर येईल म्हणून. पण शामूनं स्पष्टच सांगितलं, मी येणार नाही. जातो आता. काकीचा राग आता नाही हो तुमच्यावर. आईला मी चांगलं ओळखतो. तिच्याबद्दल तू मला सांगू नको शिवराम. आता तुम्ही घरचं सोडून जाणार म्हटल्यावरती त्या आपला हट्ट चालवतील या. माझी तिला नाही परवा. असं कसं? ऐकतील बघा त्या. चला तुम्ही माझ्या बरोबर. शिवराम आग्रहानं म्हणाला. पण शामू खंबीर होता. तो सडेतोडपणे म्हणाला, जा बघू तू. मी येत नाही म्हणून सांग. मग काय करणार तुम्ही? गाव सोडून जाणार. या गावात मला कुठं थारान हाय. इथं राहून मला अंगकष्टाची कामं करता येणार नाहीती. कारण मी खानदानी देसायांच्या घराण्यातला आहे ना तेव्हा मला जिथं कुणी वळखणार नाही ती, मी कुणाला ओळखणार नाही अशा ठिकाणी जाणार आहे म्या. माझं मी ठरवलं आहे. त्यात आता काही एक बदल होणार नाही. पण त्या पोरीला सांगून तर जा. तुमच्यासाठी ती बिचारी झुरणीला लागल उगी. शिवरामच्या या बोलण्यावर शामू एकदम गप्प झाला. स्वतःच्याच विचारात तो एवढा बुडून गेला होता की सुमनचा विचार त्याच्या मनात डोकावला देखील नव्हता. झाल्या प्रकारानं तिला केवढा धक्का बसला असेल. तिच्या मनावर केवढा आघात झाला असेल. तिच्या आईवडिलांना काय वाटलं असेल. एवढ्या रागानं निघून गेलेल्या मामाची अवस्था काय झाली असेल. शामूवर ओढवलेल्या परिस्थितीच्या भोवऱ्यात तो एवढा गुरफटून गेला की बाकीचा विचार अजून त्याच्या डोक्यात शिरलाच नव्हता. खरं तर त्यानं सुमनला धीर द्यायला पाहिजे. तिची समजूत घालायला पाहिजे. पण तसं झालं नव्हतं. मग काय करतासा? शिवरामनं विचारलं. काय करू शामूच्या तोंडून चटकन अगतिक उद्गार बाहेर पडला. ऐकणार आहेसा माझं? शिवराम म्हणाला. आता माझ्या बरोबर चला. तुम्ही काही एक बोलू सवरू नगासा. नुसतं खाली मान घालून 1-2 दिवस घरी गप राहावा. आम्ही सांगू काकीसनी समजावून. तू काय तिला समजावून सांगणार कपाळ? तीच तुला चांगलं समजावून सांगेल. शामू स्वतःशीच उदासपणे हसून म्हणाला. आईचा स्वभाव माहीत नाही का तुला? अखेर त्या आई आहे ती. आईचं काळीच आहे त्यासनी शामूराव. तुम्ही तसंच का उगी समजतायसा नाही ते जमायचं नाही शिवराम. तू आपला जा कसा. मी घरी येणार नाही. माझी काही एक काळजी करू नका. माझं मी पाहीन. भावना विवश होऊन शामू म्हणाला. कुठं जाणार आहेसा तुम्ही आता? त्या अजून ठरवलेलं नाही. इथं बसून मी आता ते ठरवीन. थोडं निवांतपणे मला विचार तर करू दे. माझ्या डोक्यात विचारांचा नुसता गुंता होऊन राहिला आहे. चलतो मग. शिवराम वळून म्हणाला. तो निघाला तसं त्याच्या मागोमाग शामू पण निघाला. शिवराम काही बोलला नाही. त्याच्याबरोबर थोडं अंतर चालून गेल्यावर शामू म्हणाला. माझीन तिची गाठ घालून दे. शिवराम जागच्या जागी थांबून शामूच्या तोंडाकडं पाहत राहिला. एवढं कर शिवराम. मामाच्या मळ्यात मी येतो. खाली वाढ्याला थांबतो. आवळीचं मोठं झाड आहे ना त्याच्या खाली. तू तिला तेवढं तिकडं यायला सांग करशील का माझं हे काम? शामू भारावलेल्या आवाजात बोलला. शिवरामनं मान डोलावली. शिवराम बरोबर शामू निघाला. दुपार टळून चालली. दिवस कलला. जेवण वेळ उलटली. शिवरामच्या एकदम लक्षात आलं. शामूचा हात हातात घेऊन तो एकदम म्हणाला. शामूराव, आधी माझ्या गरीबाच्या घरी चला. वली करडी भाकरी खावा. सकाळपासनं तुमच्या पोटात काही दिखूल नाही तोंड कसं पार सुकून गेलं हाय. चला की. शामूनं मान हलवून नकार दिला. शिवराम, पोटात भूकच नाही बघ माझ्या. जेवणाची तर बिलकुलच इच्छा नाही. आजारी माणसाच्या तोंडागत तोंड झालंय. काय चवच वाटना झाल्या. असं कसं? शिवराम म्हणाला. पानावर बसा म्हणजे खायची इच्छा होईल. पोटावर राग कामून नको उगे आग्रह करू नकोस. शिवराम सरळ पुढं चालू लागला. अव शामूराव, थांबा. ऐका तरी. शिवराम जागच्या जागी थांबून म्हणाला. तुम्ही माझं एवढं ऐकायलाच पाहिजे बघा. नाही बाबा. नसता आग्रह धरू नकोस. चल तू. शामू पुढं चालत म्हणाला. शिवराम त्याच्या मागोमाग गेला. त्याचा नाईलाज झाला. दोघंही रस्त्यानं पुढं निघाले. शिवरामच्या खांद्यावर हात ठेवीत शामू म्हणाला. वाईट वाटून घेऊ नगस गाड्या.
माझं आज मनच नाही र कशात. शिवराम काही बोलला नाही. तो खाली मान घालून शामू बरोबर निघाला.